घरांवर कारवाई केली आणि ही सर्व कारवाई याच्यामध्ये फार महानगरपालिकेने फार विसंगती केलेली आहे आणि याच्या उत्तरामध्ये सुद्धा विसंगती दाखवलेली आहे. कोर्टाचे आदेश कुठल्याही प्रकारचे कधीच नव्हते झोपडपट्टी तोडा म्हणून. दुसरा महत्त्वाचा प्रश्न ह्या कुठला डीपी प्लॅन नव्हता. डीपी प्लॅनमध्ये जाणारी घरं आहेत तर मी समजू शकतो, तर त्यांनाही तोडली असती. पण कुठल्याही डीपी प्लॅन नसताना ही जमीनसुद्धा पहिली एका वेगळ्या मालकाची होती, शुक्ला मालकाची होती. त्याच्याकडून लोकांनी ती जमीन विकत घेऊन घरं बांधलेली होती. आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की झोपडे का ही घरं का संरक्षित राहिली पाहिजेत. कारण 1995 पूर्वीची जी काही झोपडपट्टी असते ती आपल्या शासनाने या सभागृहामध्ये नियम झाला की त्याला डीम स्लम म्हणून घोषित करता येतो. आणि स्लम करण्याची प्रक्रिया सुद्धा वेगाने चालू असताना देखील म्हणजे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीने सीओने त्याच्यावर स्लम घोषित करण्यासाठी पूर्णपणे 90% कारवाई प्रक्रिया केली असताना सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जो कोण जैन आहे त्याच्याबरोबर मिळून त्या झोपडपट्टीवर कारवाई केली. ही फार अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा 280 घराण्यांनी नोटिसा लावल्या. एक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय बोलतो मराठी माणसांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करतायत आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. गरणी कामगारांना घरं दिली, सर्वांना घरं इथं देण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम, ह्या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम ह्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक ह्यांनी संगनमताने केलेला आहे. तर माझा साधा प्रश्न आहे, अगर शासनच एक ठिकाणी त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करतो, माझ्याकडे सर्व पुरावे आहेत 1967 पासूनचे माझ्याकडे पुरावे आहेत. सेन्सेक्स मालमत्ता कर वगैरे सर्व आणि विकत घेऊन बांधलेली घरं आहेत. हे काय कुणी झोपडा म्हणून बांधलेलं नाही. या अशा घरांना तोडण्याची कारवाई केली तर ह्या विकासकावर गुन्हा दाखल होणार का. आणि त्याच्यानंतर ही सर्व जी घरं तोडलेली आहेत यांना भरपाई पूर्णपणे करून मिळणार का. आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा, आणि ह्या ज्या अधिकाऱ्यांनी हे जे संगनमत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले याच्यामध्ये संगनमत करून ह्यांच्यावर काय कारवाई करणार याचं मला उत्तर द्यावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रकाश सुर्वे साहेबांनी जी झोपडपट्ट्याबद्दलची लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामध्ये ही जमीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इक्बाल खत्री नावाच्या मालकाची पूर्वी होती. त्याच्यानंतर 2020ला ही मेसर्स शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर यांना ही जमीन विकली गेली. शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरवाले असं म्हणतात की त्याच्यामध्ये 83 बांधकामं ही तिथं होती. परंतु महानगरपालिकेनं ज्यावेळी सर्वे केला त्यावेळी 75 बांधकामांपैकी 51 पक्षकारांनी नोटिसीच्या विरोधामध्ये दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले होते. परंतु न्यायालयानं ह्या झोपड्या निष्कासित न केल्यामुळं महानगरपालिकेला आदेश दिले होते की या सगळ्या झोपड्या म्हणजे जी काही घरं आहेत ती आपण निष्कासित करावी आणि त्या पद्धतीनं न्यायालयाच्या आदेशानुसारच ही घरं जी आहेत ही निष्कासित करण्यात आलेली होती. परंतु सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की 1995च्या अगोदरच्या ह्या झोपड्या होत्या त्याच्यामुळे त्यांना तो नियम लागू करावा. तर त्या संदर्भामध्ये 1995चा नियम त्यांना लागू होतो का हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्या जातील की हे तपासून बघा म्हणून. आणि त्याच्या नियमामध्ये ते जर बसत असतील तर नक्की माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती सकारात्मक शासन नक्की घेईल. परंतु याच्यामध्ये बिल्डर लोकांनी संगनमतानं कुठं काही तोडलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सकृत दर्शनी तरी दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ही घरं आपण निष्कासित केलेली आहेत आणि जी घरं निष्कासित केलेली नाहीत 20 ती रेसिडेन्शियल आहेत. कमर्शियल होती ती आपण तोडली, परंतु 20 घरं जी आहेत ही रेसिडेन्शियल असल्यामुळं आणि पावसाचा कालावधी मे महिन्यापासून आतापर्यंत असल्यामुळं न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्याच्याप्रमाणे आपण ती तोडलेली नाहीत. तरी देखील माननीय सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली की 1995च्या नियमामध्ये ती बसतात का याचे तपासून कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय जे अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सांगतायत, पण अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती वेगळी आहे. अध्यक्ष महोदय, ह्या शुक्ला कंपाऊंड मध्ये जी लोक राहत आहेत, जे इंडस्ट्रियल गाळे आहेत, हे 1970 पासूनचे आहेत अध्यक्ष महोदय. आणि ह्यांच्याकडे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडनं टॅक्स कसा घेत होती,
मुंबई महानगरपालिकाने त्यांना गुमास्ता सर्टिफिकेट कसं दिलं, त्यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी कशी दिली? जर ते इल्लीगल होते तर मुंबई महानगरपालिकेने त्याच वेळेला त्यांच्यावर कारवाई का केली नाही? अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मला सरकारचं मी लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व मुंबईचे आमदार नेहमी सरकार समोर मागणी करत असतो की मुंबई सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पागडी सिस्टमला वेगळा कायदा आणि उपनगराला वेगळा कायदा, हेच जर आमचे शुक्ला कंपाऊंडचे रहिवासी आणि इंडस्ट्रियल गाड्यावाले जर मुंबई सिटीमध्ये असते तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती, कारण तिकडे त्यांना कायद्याचं संरक्षण आहे. म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की जो कायदा मुंबई शहराला पागडी सिस्टीमच्या इमारतींना आहे तो कायदा आमच्या उपनगराला लागू करणार का? आणि दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, शुक्ला कंपाऊंड मध्ये जी 20 घरं आणि 55 गाळे इंडस्ट्रीजचे ह्यांनी तोडले, त्यावेळेला तिकडे कोणत्या माणसाने सुपारी घेतली होती? बाउन्सर का उभे केले होते? अध्यक्ष महोदय, ह्याच्या पाठचा माणूस कोण आहे तो शोधून काढा आणि अध्यक्ष ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आमचे खासदार, माजी खासदार आणि ह्या विधानसभेचे माजी सदस्य गोपाळ शेट्टीजी सकाळी 10 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत त्या महिलांना सांत्वन करून तिकडे पाण्याविना राहिले होते. अध्यक्ष महोदय, एखादा उत्तर घ्या. प्रश्न मला सरकारकडनं उत्तर पाहिजे की ह्यासाठी तुम्ही SIT लावणार का? दुसरी गोष्ट की ह्या शुक्ला कंपाऊंड मध्ये जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करणार का? आणि तिसरा प्रश्न, शहराला जो कायदा आहे तो 1962 पूर्वीचा इकडे आणि 64चा नॉन निवासीला लावता तो तुम्ही रद्द करून मुंबई उपनगराला आमच्या पागडी धारकांना संरक्षण देण्यासाठी शहराचा कायदा उपनगराला माननीय लावणार मंत्री का? महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की पागडीचा कायदा जो आहे तो उपनगराला लावणार का, त्या संदर्भामध्ये नक्की आपण तपासून बघू आणि त्या पद्धतीनं अनेक लोकांना जर न्याय मिळणार असेल तर त्याचा देखील सकारात्मक विचार आपण शासन म्हणून नक्की करू. परंतु सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तिथं बाउन्सर होते, बाउन्सर लावून ही बांधकामं तोडण्यात आलेली आहेत, तर याबाबत देखील चौकशी समिती नेमण्यात येईल. आणि मगाशीच मी सांगितलं की पावसाळा असल्यामुळं 20 निवासी जी घरं होती ती कुठेही पाडण्यात आलेली नाहीत. पुढच्या 30 दिवसामध्ये याची चौकशी करण्यात येईल आणि या 30 दिवसामध्ये चौकशी होईपर्यंत निवासी घरांना कुठेही हात लागला जाणार नाही असे निर्देश देखील देण्यात येतील. चला सुरभीजी. अध्यक्ष महोदय, माझी लक्ष द्या. अध्यक्ष महोदय, एक मिनिट हरकत बोला, तुम्ही बोला. एक मिनिट हरकत काय सांगा. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा हा आहे की या सभागृहाची सर्वसाधारणपणे पद्धत प्रथा ही आहे की त्या विभागातले सन्मान्य सदस्य जे वस्तुस्थिती सांगतात ती ग्राह्य धरून सरकारनं त्या अनुषंगानं कारवाईचं बोललं पाहिजे. सन्मान्य सदस्य प्रकाशराव सुर्वेंनी भूमिका मांडत असताना काय मांडली की 1967 सालापासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की जे पुरावे तिथले लोक रहिवासी आहेत ते काय आयत्या वेळेला आले नाहीत. मंत्री महोदयांनी सांगताना काय सांगितलं अध्यक्ष महोदय की 2020 साली 1967 कुठे आणि 2020 कुठे. 2020 साली मंत्री महोदय आपण सांगितलं काहीतरी एक बिल्डरचं नाव घेतलं आपण, आरिफ का अहमद काहीतरी, त्याच्या नावावर ती जागा झाली. याचा अर्थ इथंच संशय अध्यक्ष महोदय, 1967 सालापासूनचे असलेले मालक 2020 साली कसे गायब झाले? कुणी केले? कोणाच्या हिताकरता केले? अनेक्चर 2 मध्ये काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि आपण आता असं सांगताय की आम्ही त्या संदर्भात चौकशी करू, म्हणजे तुम्ही कमर्शियल बांधकामं तोडून मोकळे झालात आणि मोकळे झाल्यानंतर तुम्ही चौकशी करताय. म्हणजे अगोदर फाशी नंतर चौकशी, ही चौकशी अगोदर का नाही केली? आणि म्हणून या चौकशीमध्ये सन्मान्य सदस्य सांगतात त्या पद्धतीनं ते जर लिगल असतील तर त्यांचं पुन्हा तुम्ही पुनर्वसन त्या ठिकाणी करणार का? त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जागा देणार का? सन्मान्य सदस्य म्हणतात की कोर्टाने कुठेही घर तोडायला ऑर्डर दिलेली नाही, आपण हे रेकॉर्डवर आणता का?
की कोर्टानं घरं तोडायला ऑर्डर दिलेली आहे म्हणून, आणि म्हणून ही घरं कोर्टानं तोडण्याची ऑर्डर दिली असली नसली तरी सुद्धा तुम्ही यांना संरक्षण देणार का? आणि जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या बिल्डरला पाठीशी घालण्याकरता म्हणून एका रात्रीत जर 7-12 बदलला असेल, प्रॉपर्टी कार्ड बदलला असेल, तर ते करेक्ट सरकारच्या वतीनं, महानगरपालिकेच्या वतीनं करून त्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन करणार का? चला प्रकाश सुर्वेजी, मंत्री महोदय सुर्वेजींचं उद्या मग एकत्र उत्तर द्या. महोदय बोला. मंत्री महोदयांनी उत्तर दिले, थातून मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत, त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि प्रश्न घ्या, सुर्वे आमच्या साहेब, पक्षाचे सेकंड नंबरचे नेते प्रश्न आहेत घ्या. ते. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय 2012ला कोर्टामध्ये केस होती, मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला नाही पाहिजे. झोपले होते का हो? काय एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात? हे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात. गरिबांची घरं तोडायचा हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय? दुसरी महत्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे, हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, ते इलेक्शनमध्ये नाव येतं, वोटिंग करतात, 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरी सुद्धा त्यांच्या तोड करावी होते. आणि कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने, आणि ती सुद्धा कधी काय परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची हे टाकली. आजपर्यंत मला सांगा या भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम्प्ट झाला का हो? पण नाही. आणि यांच्याशी संगनमत करून अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तिथे 500 घरांचा प्रश्न आहे. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या विभागात असंच नाही, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत. जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटिसा दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याविषयी आम्ही रात्री 12 वाजता भेटलो, त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासूनचा आभारी आहे. पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या लोक मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुझं प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासाची चालू आहे. हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायगडे घालण्यासाठी इथे बसलेले ते अधिकारी? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया, वरिष्ठ अधिकारी, खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही, वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही, याची कारवाई का केली, ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण? आणि माझा महत्वाचा प्रश्न, जे पूर्ण डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे? फ्रीज, TV, बीवी सर्व पार चुरा करून टाकला, त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामान तरी काढायची तुम्ही त्यांना द्या ना. ते विनंती करतायत, मी सारखा फोन करतोय, कोण फोन उचलायला तयार नाहीत. किंवा त्यांचं सामान तर काढू देत, मला स्ट्रक्चर तोडायचं होतं ना, सामान तरी त्यांचं काढू द्या. हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय आणि ती करावी त्यांनी. अध्यक्ष त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. सदस्य भास्कर जाधव साहेबांनी, प्रकाश सुर्वे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी 100% शासन सहमत आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. 2020चा जो मी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये इक्बाल खत्री नावाचे पूर्वीचे जे मालक होते त्यांच्याकडनं 2020ला मेसर्स शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर याला ती जागा ट्रान्सफर झालेली होती. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की 1995च्या अगोदरच्या बांधकामाला जो नियम लागतो तो या सगळ्या नियम लागणार का, याच्यावर मी असं स्पष्ट सांगितलं की या संदर्भामध्ये 100% चौकशी केली जाईल. 95च्या अगोदरचा नियम जर याला लागू होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुद्दा जो प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी ACSच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 60 दिवसाच्या आत याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळी कार्यवाही थांबवली जाईल. चला छान. लक्षवेधी क्रमांक 2, लक्षवेधी क्रमांक 2 नाही, लक्षवेधी क्रमांक 2 माननीय अध्यक्ष, लक्षवेधी क्रमांक 2 नाही. माननीय अध्यक्ष, हे बघा, सर्व लक्षवेधीला न्याय द्यायचा आहे, सर्व लक्षवेधींना न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय,
सन्मान्य सदस्यांची अशी इच्छा आहे की याच्यामध्ये काही मंडळी इन्व्हॉल्ड असणं आहेत असं तुमचं म्हणणं आहे. ऐका ना, ऐका 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 उत्तर तर घ्या. 60 दिवसामध्ये जी काय माहिती प्रकाश सुर्वे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे ती खरी समजून ती सगळी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव जे चौकशी करतील त्यांच्याकडे दिली जाईल. 60 दिवसामध्ये ही चौकशी होईल. या चौकशीमध्ये जे जे कोण गिल्टी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो. चला छान. वा. लक्षवेधी क्रमांक 2 श्री हेमंत माननीय रासने. माननीय